नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल या लेसनचे जे वन लाइनर क्वेश्चन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. अतिशय महत्त्वाचे असतात याचे वन लाइनर क्वेश्चन ते आपण आता बघणार आहे. तुम्ही मित्रांनो अधिक व्हिडिओ हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला देतो मी 8657 33 22 80 वर व्हॉट्सअप करू शकता. कॉल करायचा नाही, कॉल विल नॉट बी ऍक्सेप्टेड. ओके, चला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, स्टेट द एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ जी. आता जी काय आहे तर जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी काय आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल काय आहे तो कॉन्स्टंट आहे, तर तो आपल्याला सांगायचा आहे. याचं युनिट काय आहे तर बघा मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे जे युनिट आहे हे पण बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकते. ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, ठीक आहे. हे आहे याचं एसआय युनिट. हे काय आहे एसआय युनिट आहे. आता याचं सीजीएस युनिट काय आहे तर याचं सीजीएस युनिट आहे डायन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम स्क्वेअर, ठीक आहे. काय केलेलं आहे डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम स्क्वेअर, ठीक आहे, पर ग्राम स्क्वेअर. तर हे याचं सीजीएस युनिट आहे, हे याचं एसआय युनिट आहे, ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, स्टेट एनी वन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक सांगायची आहे. तर काय आहे तर बघा, आता जो ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो, ठीक आहे. आता जो हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आता हे कशावर डिपेंड असतो तर हे मासवर डिपेंड आहे, ठीक आहे. देन डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स त्याच्यावर डिपेंड आहे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ मीडियम, नेचर ऑफ मीडियम बिटवीन देम, ठीक आहे. आता जे काही ऑब्जेक्ट बनलेले आहे तो कोणत्या नेचरचा आहे व तो कशापासून बनलेला आहे त्यावर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो डिपेंड नसतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड असतो मास आणि डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट, ठीक आहे. म्हणजे आता जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मास सोबत, ठीक आहे. म्हणजे मास वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो, पण डिस्टन्स जर वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो कमी होतो, ठीक आहे. या गोष्टी ध्यानात ठेवा. चला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, नेम द फोर्स. असा फोर्स कोणता आहे, नेम द फोर्स दॅट कीप द सॅटेलाइट इन द ऑर्बिट अराउंड द अर्थ. बघा तुम्हाला माहिती आहे ही आपली अर्थ आहे, ठीक आहे. आणि अर्थच्या बाजूने काय आहे सॅटेलाइट फिरत असतो, बरोबर आहे. हे आहे अर्थ आणि अर्थच्या बाजूने हा एक आहे सॅटेलाइट. तो काय करत असतो फिरत असतो. मग सॅटेलाइट जो फिरत असतो हे या ऑर्बिटमध्ये ठेवण्याचं, या ऑर्बिटमध्ये तो बाहेर का जात नाही किंवा पृथ्वीवर का पडत नाही, तो ह्या ऑर्बिटमध्ये फिरतो, त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, व्हॉट इज द रिझन, ठीक आहे. रिझन आपल्याला सांगायचं आहे. किंवा तो फोर्स कोणता आहे तर मित्रांनो तो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो कोणता फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो काय करतो या सॅटेलाइटला या ऑर्बिटमध्ये काय करतो मेंटेन करत असतो. बघा आता ऍक्च्युली बघितलं तर हे जो सॅटेलाइट आहे तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे. पण जो पृथ्वी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करत असते, जी काही पृथ्वी आहे जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असते ह्या सॅटेलाइटवर काय करत असते टाकत असते, ती काय करते त्याच्या सेंटरकडे त्याला ओढत असते आणि तो बाहेर जाण्याचा प्रयत्न सुद्धा करतो आणि सेंटरकडे येण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. म्हणून तो तिथंच त्या ऑर्बिटमध्ये काय होत असतो बॅलन्स होत असतो. काय होत असतो बॅलन्स होत असतो, ठीक आहे. चला नंतर आहे नेम द फोर्स ड्यू टू विच द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे असा कोणता फोर्स आहे त्याच्यामुळे जी अर्थ आहे
ती काय करते, या सूर्याच्या भोवती फिरते. बघा, हा आहे सन. तुम्हाला माहिती आहे सन खूप मोठा आहे आणि हे आहे आपली अर्थ. आणि आपली अर्थ काय करते, त्या सूर्याभोवती फिरते. तर हे रिव्हॉल्व करण्यासाठी, फिरवण्यासाठी कोणता फोर्स आहे, ठीक आहे, यांच्या मधामध्ये, ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. यांच्या मधामध्ये सुद्धा हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. बट विच फोर्स ऍक्ट बाय द सन. आता जो फोर्स आहे या पृथ्वीवर अट्रॅक्ट होतो, ठीक आहे, म्हणजे पृथ्वी काय होती, ती ऑर्बिटमध्ये मेंटेन राहते. तो फोर्स काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण तो कोण ऍक्ट करतो, सन ऍक्ट करतो. कशावर, पृथ्वीवर. ठीक आहे, काय करतो, सन ऍक्ट करतो पृथ्वीवर. कारण सन जर बघितलं तर सनचं मास खूप जास्त आहे पृथ्वीपेक्षा. त्याच्यामुळे पृथ्वीचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे इथं तो निग्लिजिबल होतो ऍज कम्पेअर टू द सन. सो दॅट वाय द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द सन. ओके, चला फिफ्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे. What is the relation between the SI unit of weight and CGS unit of weight? आता बघा रिलेशन काय आहे. आता जे वेट आहे, ठीक आहे, तुम्हाला माहित आहे मित्रांनो, जे काही वेट आहे, ठीक आहे, आणि ज्या वेटचं SI युनिट आणि वेटचं CGS युनिट यांच्यामध्ये रिलेशन काय आहे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, जे वेट असते ते आपण कशामध्ये दाखवत असतो, SI युनिटमध्ये ते दाखवत असतो न्यूटनमध्ये. कशामध्ये, न्यूटनमध्ये. आणि CGS युनिटमध्ये जे काही वेट आहे ते आपण दाखवत असतो डाईनमध्ये. कशामध्ये, डाईनमध्ये. डाईनमध्ये म्हणजे हे झालं CGS युनिट आणि हे झालं SI युनिट. ठीक आहे, आता यांच्या मला फरक काय आहे, तर 1 न्यूटन, ठीक आहे, 1 न्यूटन इक्वल टू असतो 10 टू पॉवर 1 मिनिट मित्रांनो, ठीक आहे, तो असतो 10 टू पॉवर 5. काय असतो तो, 10 टू पॉवर असतो 5. तो काय असतो, 10 टू पॉवर 5 असतो. 10 टू पॉवर 5 हे चुकून झालेलं आहे. ठीक आहे, 10 टू पॉवर 5 म्हणजे 1 न्यूटन इक्वल टू 10 टू पॉवर 5 डाईन. ठीक आहे, असं यांचं रिलेशन आहे. 1 न्यूटन इक्वल टू 10 टू पॉवर 5 डाईन. ठीक आहे, हे यांचं रिलेशन आहे. देन 6 नंबरचा क्वेश्चन बघा. राईट द फॉर्म्युला फॉर द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग वन बॉडी परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. आता एक बॉडी आहे ती सर्क्युलर परफॉर्मिंग मोशन करत आहे. ठीक आहे, सर्क्युलर फिरत आहे. ठीक आहे, आणि ती काय करते, ज्यावेळेस एखादी बॉडी सर्क्युलर फिरत असते त्यावेळेस ती काय करत असते, दॅट बॉडी अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर. बरोबर आहे, जे काही त्या सर्क्युलर मोशनमध्ये सर्कलमध्ये फिरते ती काय करत असते, नेहमी सर्कलकडे अट्रॅक्ट होत असते. ठीक आहे, कशामुळे होत असते, ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स. कशामुळे, सेंट्रिपिटल फोर्समुळे. ठीक आहे, मग सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, मग तो कसा काढायचा, त्याचा एक फॉर्म्युला आहे, F इक्वल टू, F म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, M म्हणजे काय, तर इथे जी वस्तू आहे जी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे तिचं मास. ठीक आहे, V स्क्वेअर म्हणजे काय, त्याची जी वेलोसिटी आहे त्याचा स्क्वेअर. आणि R म्हणजे काय, जे सेंटर पासून जे डिस्टन्स आहे इथलं. ठीक आहे, हे असं, याला आपण R म्हणतो. डिस्टन्स बिटवीन द सेंटर अँड दॅट ऑब्जेक्ट, त्याला आपण R म्हणतो. या फॉर्म्युलेने आपण काय काढू शकतो, सेंट्रिपिटल फोर्स काढू शकतो. चला समोरचा क्वेश्चन आता बघूया. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. राईट द फॉर्म्युला फॉर द एस्केप वेलोसिटी ऑफ अ बॉडी फ्रॉम द अर्थ सरफेस. आता फॉर्म्युला लिहायचा आपल्याला, एस्केप वेलोसिटी ऑफ द बॉडी फ्रॉम द अर्थ सरफेस. तुम्हाला माहित आहे की ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, आणि अर्थला काय आहे, एक ऍटमॉस्फिअर आहे. ठीक आहे, ऍटमॉस्फिअर आहे. आणि बघा,
आपली पृथ्वी काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करत असते. कुठपर्यंत अट्रॅक्ट करेल त्याला लिमिट आहे, बरोबर आहे. म्हणजे आपली पृथ्वी जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करणार त्याला लिमिट आहे, बरोबर आहे. हा एक लिमिट आहे. म्हणजे त्याच्या बाहेर, या लिमिटच्या बाहेर ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे जी आपली अर्थ तिथं अप्लाय करणार आहे तो कसा असणार, 0 असणार या लिमिटच्या बाहेर. मग या लिमिट बाहेर जाण्यासाठी आपल्याला जी काही वेलोसिटी लागते, ठीक आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाण्यासाठी जी काही वेलोसिटी लागते त्याला आपण एस्केप वेलोसिटी म्हणत असतो. काय म्हणतो असतो, एस्केप वेलोसिटी. मग ती काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, तर तो काढण्याचा फॉर्म्युला इथं आपल्याला दिलेला आहे, व्ही एस्केप. ठीक आहे, म्हणजे असं दाखवायचं असते, व्ही वेलोसिटी कोणती, एस्केप वेलोसिटी. अंडर रूट मध्ये आहे 2gm अपॉन आर, 2gm अपॉन आर. किंवा आर मध्ये आपण असं लिहू शकतो की एस्केप वेलोसिटी, ठीक आहे, अंडर रूट 2gr. म्हणजे दोन्ही पण फॉर्म्युला आपण काय काढू शकतो, एस्केप वेलोसिटी काढू शकतो. 2r म्हणजे अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आर म्हणजे डिस्टन्स, म्हणजे तो ऑब्जेक्ट, ठीक आहे, कुठल्या याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आपलं जी सेंटर, आपली पृथ्वी आहे, पृथ्वीला एक सेंटर आहे, ठीक आहे. मला माहित आहे आपण जसं जसं पृथ्वीच्या सरफेस पासून वरती जाणार, सरफेस पासून, तर काय होणार, जी अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे म्हणजे स्मॉल जी आहे हे कसा होत जाणार, लेस होत जाणार. ठीक आहे, आता आपल्याला सांगितलं आहे की जो आपल्या पृथ्वीचं सेंटर आहे या सेंटरवर अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू काय असणार. तर बघा मित्रांनो, अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असणार, इथं 0 असणार, कारण अस्लेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे, याची व्हॅल्यू या सेंटरवर काय असणार, 0 असणार. काय असणार, 0, ध्यानात ठेवा. चला, देन आहे व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, तर बघा मित्रांनो, किंवा याची डेफिनेशन सुद्धा आपण म्हणू शकतो, डिफाइन द सेंट्रिपिटल फोर्स. बघा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, मी इथं डेफिनेशन सुद्धा लिहितो, नंतर तुम्ही ते समजून घ्या. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी बॉडी आहे, ती काय करत आहे, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इज डायरेक्टेड टुवर्ड the center, toward the center of circle, toward the center of circle. So this force is called centripetal force. अगोदरच आपण बघितलं मित्रांनो की एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल आणि ज्यावेळेस तिच्यावर एक फोर्स ऍक्ट होत असतो, तो काय करत असतो, त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे अट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे, मग सेंटरकडे जो अट्रॅक्ट करणारा फोर्स असतो त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि या सेंट्रिपिटल फोर्समुळे जे काही ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट आहे जो आपल्या पृथ्वीच्या बाजूला फिरतो, त्याला त्या ऑर्बिटमध्ये ठेवण्याचं काम कोण करत असते, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, ठीक आहे. नंतर बघा, नेम द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द मोशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. म्हणजे कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, मोशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन, म्हणजे सनच्या भोवती जे प्लॅनेट फिरतात, ठीक आहे, त्यांचं जे मोशन आहे
ते कोणत्या फोर्समुळं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो चला बघा आता, द प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. आता जे काही प्लॅनेट या सनच्या बाजूला फिरतात, हाय सन याच्या बाजूला जे फिरतात, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड ऑन इट बाय द सन. कारण जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो सन काय करत असतो, एक्झर्ट करत असतो ह्या ऑब्जेक्टवर किंवा ह्या प्लॅनेटवर किंवा ह्या बॉडीवर, त्याच्यामुळे हे ऑब्जेक्ट काय करत असतात, सनच्या बाजूनं किंवा सनच्या सूर्याच्या बाजूनं फिरत असतात एका ऑर्बिटमध्ये. म्हणजे याला कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. पण ते कोण एक्झर्ट करते, तर हा सन एक्झर्ट करत असतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन आपण बघितलेले आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, आपला हा वन लाईनर जे क्वेश्चन आहे त्याचा फर्स्ट पार्ट इथं आपण संपवलेला आहे. ठीक आहे. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, राहिलेले क्वेश्चन आहेत, वन लाईनर असतील, त्यानंतर फिल इन द ब्लँक आहे, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स असेल. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामधले जे काही प्रॉब्लेम असतील, हे सर्व आपण काय करणार, वन बाय वन सॉल्व्ह करणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जोडून राहा. त्यासाठी आमच्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा आभारी आहे.